नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या या सेशनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आज आपण मागणीची लवचिकता याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. कोणत्याही वस्तूच्या मागणीवर वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा परिणाम होतो. त्यालाच मागणीचे निर्धारक घटक असेही म्हणतात. मागणीवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांपैकी किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मागणी नियमाचे स्पष्टीकरण करताना मागणीवर परिणाम करणारे किमतीशिवाय इतर सर्व घटक स्थिर असल्याचे गृहीत मानले जाते. इतर सर्व घटक स्थिर असताना वस्तूच्या किमतीतील बदलाचा वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो याचं स्पष्टीकरण हे मागणी नियमामध्ये केलं जातं. परंतु वस्तूच्या किमतीत किती प्रमाणात बदल झाला तर त्याचा मागणीवर किती प्रमाणात बदल होतो किंवा किमतीतील बदलाचे आणि मागणीतील बदलाचे प्रमाण किती आहे याचं विश्लेषण किंवा याविषयीचे निष्कर्ष हे मागणी नियमामध्ये काढले जात नाहीत किंवा त्याचं विश्लेषण त्यामध्ये केलं जात नाही. तर किमतीतील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम किती असेल, म्हणजेच किंमत आणि मागणीतील बदल त्यांचा परस्पर संबंध आणि मागणी व किमतीतील बदलाचे प्रमाण किती आणि कसे आहे याचं विश्लेषण करण्यासाठी मागणीची लवचिकता या संकल्पनेचा उपयोग केला जातो. मागणीची लवचिकता ही संकल्पना स्पष्ट करण्याचं श्रेय डॉक्टर मार्शल यांना दिले जातं. डॉक्टर मार्शल यांच्या मतानुसार किमतीत होणाऱ्या बदलामुळे किंवा मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकात होणाऱ्या बदलामुळे मागणीच्या प्रमाणात जे कमी जास्त स्वरूपाचे बदल होतात त्याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. मागणीच्या लवचिकतेचे प्रमुख 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे मागणीची किंमत लवचिकता, दुसरा प्रकार आहे मागणीची उत्पन्न लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे मागणीची छेदक लवचिकता किंवा त्यालाच मागणीची तिरकस लवचिकता असं देखील म्हटलं जातं. या 3 प्रकारांपैकी मागणीची किंमत लवचिकता या प्रकाराविषयी आज आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. किमतीतील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम कशा प्रकारचा आहे हे स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट केली आहे किंवा मांडली आहे. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मागणीच्या किंमत लवचिकतेची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी काही प्रमुख व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. त्यापैकी पहिली व्याख्या आहे डॉक्टर मार्शल यांची. किंमत कमी झाल्यामुळे मागणीत कमी जास्त वाढ आणि किमतीत वाढ झाल्यामुळे मागणीत होणारी कमी जास्त घट म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय. म्हणजे मार्शल यांच्या मतानुसार किमतीतील बदलानुसार मागणीमध्ये जो बदल होतो तो बदल कमी किंवा जास्त असेल तो किमतीतील बदलामुळे मागणीत होणारा कमी जास्त जो बदल असेल तो बदल म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय. त्यानंतर दुसरी व्याख्या केली प्राध्यापक लिप्से यांनी. वस्तूच्या मागणी परिमाणातील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असणारे गुणोत्तर किंवा प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. म्हणजे वस्तूच्या मागणीतील बदलाचं किमतीतील बदलाशी जे गुणोत्तर असेल, शेकडा गुणोत्तर असेल त्याला मागणीची लवचिकता असं म्हटलं जातं. या 2 व्याख्यांवरून थोडक्यात असं म्हणता येईल की किमतीत होणाऱ्या बदलामुळे मागणीत जे कमी अधिक बदल होतात त्या बदलाच्या प्रमाणाला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच मागणीतील प्रमाणशीर बदलाचे किमतीतील प्रमाणशीर बदलाशी असणारे गुणोत्तर म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय. मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले किमतीतील प्रमाणशीर बदल किंवा PED बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड इज डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. PED म्हणजे प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, हे पर्सेंटेज म्हणजे प्रमाण किंवा शेकडा प्रमाण, पर्सेंटेज चेंज हे डेल्टा यामध्ये असणार आहे बदल आणि D म्हणजे मागणी आणि P म्हणजे प्राइस. म्हणजे मागणीतील प्रमाणशीर बदलाचे किमतीतील प्रमाणशीर बदलाशी असणारे गुणोत्तर म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता हवी. उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे स्पष्ट करूया की वस्तूच्या किमतीमध्ये जर 20% बदल झाला आणि मागणीमध्ये जर 10% बदल झाला तर मागणीची किंमत लवचिकता किती. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली असेल किंवा घट झाली असेल त्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 10% झालेला जो बदल आहे त्या बदलानुसार मागणीची किंमत लवचिकता किती. तर ही किंमत लवचिकता मोजण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. PED बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड इज डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस.
मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले किमतीतील प्रमाणशीर बदल बरोबर मागणीतील बदल आहे 10% म्हणजे 10, किमतीतील बदल 20 म्हणजे 10/20 बरोबर 0.5. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणाचा विचार केला तर दुसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूची मागणी 10 एवढी आहे. जर वस्तूच्या किमतीमध्ये 15 पर्यंत वाढ झाली, म्हणजे वस्तूची किंमत जर 15 एवढी झाली तर वस्तूची मागणी 5 एवढी होते. तर अशा परिस्थितीमध्ये मागणीची किंमत लवचिकता किती? अशा प्रकारच्या उदाहरणाचा विचार केला तर या ठिकाणी वस्तूच्या किमतीत आणि मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण दिलेलं नाही, की जसं या उदाहरणामध्ये या ठिकाणी वस्तूच्या किमतीत झालेला बदल 20% आहे, मागणीत झालेला बदल 10% आहे. परंतु या उदाहरणामध्ये या ठिकाणी किमतीत झालेला बदल दिलेला आहे, त्याचं प्रमाण किंवा टक्केवारी दिलेली नाही. असं जर उदाहरण असेल तर त्या ठिकाणी किमतीत किती प्रमाणात म्हणजे बदल झाला त्याची टक्केवारी काढावी लागेल, मागणीत किती प्रमाणात बदल झाला त्याची टक्केवारी काढावी लागेल. त्यानंतर त्या सूत्राचा वापर करून त्याची लवचिकता मोजता येईल किंवा त्यासाठी दुसऱ्या सूत्राचा वापर करता येईल. ते सूत्र असं, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मूळ मागणी, त्याला भागिले किमतीतील बदल भागिले मूळ किंमत, म्हणजेच PED बरोबर ए डेल्टा डी भागिले डी, म्हणजे मागणीतील बदल मूळ मागणी भागिले त्याला भागिले डेल्टा पी आणि पी, किमतीतील बदल मूळ किंमत. किंवा त्याचं असं केलं जातं की मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले मूळ किंमत भागिले किमतीतील बदल. तर याचा जर विचार केला तर PED बरोबर मागणीतील बदल 5, म्हणजे 10 वरून मागणी 5 झाली तर मागणीतील बदल 5, त्यानंतर मूळ मागणी 10, त्यानंतर किमतीतील बदल आहे 10 ते 15 म्हणजे 5 आणि मूळ किंमत आहे 10 बरोबर 5/10 गुणिले 10/5 बरोबर 1. म्हणजे या ठिकाणी मागणीतील बदलाचं आणि किमतीतील बदलाचं प्रमाण सारखंच, तर या ठिकाणी असणारी लवचिकता ही 1 एवढी आलेली आहे. तर मागणीची जी किंमत लवचिकता आहे त्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. त्या 5 प्रकारांचा विचार केला तर त्याला पहिला प्रकार आहे पूर्ण अलवचिकता किंवा त्याला शून्य लवचिकता असं म्हटलं जातं. त्यानंतर पूर्णपणे लवचिकता, तिसरा प्रकार आहे एकक लवचिकता, त्यानंतरचा चौथा प्रकार आहे एकापेक्षा जास्त लवचिकता, पाचवा प्रकार आहे एकापेक्षा कमी लवचिकता. तर याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करू. त्यातला पहिला प्रकार आहे पूर्ण अलवचिकता किंवा याला शून्य लवचिकता असं म्हटलं जातं. जेव्हा वस्तूच्या किमतीत बदल झाला तरी, म्हणजेच किमतीत वाढ किंवा घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही, तेव्हा त्याला पूर्ण अलवचिक मागणी असं म्हटलं जातं किंवा त्यालाच मागणीची शून्य किंमत लवचिकता असं म्हणतात. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीमध्ये 10% बदल झाला असताना मागणीत 0% बदल झाला तर मागणीची किंमत लवचिकता किती? मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल बरोबर मागणीतील शेकडा बदल या ठिकाणी 0, त्यामुळे 0 भागिले किमतीतील शेकडा बदल 10, 0/10 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी मागणीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. याचं स्पष्टीकरण आकृतीच्या साहाय्याने या ठिकाणी करता येईल की या OX अक्षावर मागणी दर्शवली, OY अक्षावर या ठिकाणी किंमत दर्शवलेली आहे. DN हा मागणी वक्र आहे. वस्तूची किंमत O पासून तर P पर्यंत असताना मागणी O पासून तर N पर्यंत एवढी आहे. किमतीमध्ये P पासून P1 पर्यंत वाढ झाली तरी देखील मागणी O पासून तर N पर्यंत एवढीच, मागणीमध्ये कुठलाही बदल झाला नाही. किमतीमध्ये P पासून P2 पर्यंत घट झाली तरी देखील मागणी O पासून तर N पर्यंत एवढीच आहे. त्यामुळे जो पूर्ण अलवचिकतेचा किंवा शून्य किंमत लवचिकतेचा मागणी वक्र हा OY अक्षाला समांतर असतो. या ठिकाणी हा OY अक्ष आहे, हा येतं मागणी वक्र. म्हणजे किमतीत कितीही बदल झाला, P पासून P1 पर्यंत वाढली किंवा P2 पर्यंत कमी झाली तर मागणी O पासून तर N पर्यंत एवढी स्थिर आहे, त्यामुळे हा वक्र हा OY अक्षाला समांतर असतो. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे पूर्ण लवचिकता. जेव्हा वस्तूच्या किमतीत अतिशय अल्प बदल झाला किंवा वस्तूची किंमत स्थिर असताना देखील मागणीत मोठ्या प्रमाणात बदल होतो तेव्हा त्याला पूर्ण लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजे वस्तूच्या किमतीत झालेला बदल अतिशय अल्प असतो किंवा बदल न होताही मागणीत मात्र मोठ्या प्रमाणात बदल होत असेल तर त्याला मागणीची पूर्ण लवचिकता असं म्हणतात. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीमध्ये 0% बदल झाला असताना मागणीमध्ये जर 10% बदल झाला तर मागणीची किंमत लवचिकता किती? मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल बरोबर मागणीतील शेकडा बदल 10, किमतीतील शेकडा बदल 0, 10/0 बरोबर इन्फिनिटी. हे जे चिन्ह आहे तर हे चिन्ह या ठिकाणी अमर्याद या घटकासाठी वापरले जातात, की ज्या घटकाचं मोजमाप करता येत नाही त्यासाठी हे इन्फिनिटी हे चिन्ह वापरले जातात.
10 या संख्येला किंवा कुठल्याही संख्येला 10 ने भाग जात नाही. 10 भागिले 0 किंवा कुठलीही संख्या भागिले 0 केलं असेल तर त्याचं उत्तर हे इन्फिनिटी आहेत, अमर्याद आहेत. त्यामुळे या ठिकाणी मागणीची लवचिकता ही अमर्याद आहे. याचं स्पष्टीकरण आकृतीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी करता येईल की या ठिकाणी OX अक्षावर वस्तूची मागणी, OY अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. PD हा मागणी वक्र दर्शवलेला आहे. O पासून तर P पर्यंत एवढी किंमत आहे. ही किंमत या ठिकाणी स्थिर आहे. तरी देखील वस्तूच्या मागणीमध्ये O पासून N पर्यंत एवढी जर मागणी असेल तर त्यामध्ये N1 पर्यंत वाढ होते किंवा N2 पर्यंत घट होते. म्हणजे किंमत स्थिर असताना देखील मागणी या ठिकाणी बदलते. त्यामुळे पूर्ण लवचिकतेचा मागणी वक्र हा OX अक्षाला समांतर असतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे एकक लवचिकता. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण समान किंवा सारखेच असते तेव्हा त्याला मागणीची एकक लवचिकता किंवा एक लवचिकता असे म्हणतात. जे किमतीत जेवढ्या प्रमाणात बदल झाला असेल तेवढ्याच प्रमाणात या ठिकाणी मागणीमध्ये बदल होत. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीमध्ये 10% बदल झाला असताना मागणीतही 10% बदल झाला तर मागणीची किंमत लवचिकता किती? तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीतील शेकडा बदल 10, किमतीतील शेकडा बदल 10. त्यामुळे 10 भागिले 10. 10 भागिले 10 बरोबर 1. ज्या ठिकाणी असणारी मागणीची किंमत लवचिकता ही 1 आहे. म्हणजे दोनही घटकामध्ये झालेला बदल या ठिकाणी सारखाच. याचं स्पष्टीकरण आकृतीच्या सहाय्याने आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल की या ठिकाणी OX अक्षावर मागणी, OY अक्षावर किंमत दर्शवली आहे आणि DD हा मागणी वक्र या ठिकाणी काढलेला आहे. की वस्तूची किंमत O पासून तर P पर्यंत असताना वस्तूची मागणी O पासून तर N पर्यंत एवढी आहे. वस्तूच्या किमतीमध्ये P पासून P1 पर्यंत जर वाढ झाली तर वस्तूची मागणी N पासून N1 पर्यंत कमी होते. परंतु या ठिकाणी N पासून N1 पर्यंत असणारा अंतर P पासून P1 पर्यंत असणारा अंतर हे समान आहे. हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे किमतीत जेवढी वाढ झाली तेवढीच वाढ या ठिकाणी मागणीत झाली. की जसं उदाहरणार्थ आपण बघितलं, किमतीत 10% बदल झाला, मागणीमध्ये देखील 10%च बदल झाला. त्यामुळे या ठिकाणी असणारी मागणीची किंमत लवचिकता ही 1 आहे. त्यामुळे त्याला एकक लवचिकता असं म्हटलं जातं. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. त्यानंतरचा चौथा प्रकार आहे एकापेक्षा जास्त लवचिकता. जेव्हा वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण हे जास्त असते तेव्हा त्याला एकापेक्षा जास्त किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजे किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याला एकापेक्षा जास्त लवचिकता असे म्हणतात. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीमध्ये 10% बदल झाला असताना वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण 20% असेल तर मागणीची किंमत लवचिकता किती? मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीतील शेकडा बदल आहे 20%, त्यामुळे 20. किमतीतील शेकडा बदल आहे 10. 20 भागिले 10 बरोबर 2. ज्या ठिकाणी असणारी जी लवचिकता आहे तर ती लवचिकता ही 1 पेक्षा जास्त. म्हणजे 1 पेक्षा जास्त असणार लवचिकता 1.1 असेल तरी ती 1 पेक्षा जास्त, 10 लवचिकता आली तरी ते 1 पेक्षा जास्त. त्यामुळे या ठिकाणी 1 पेक्षा जास्त लवचिकता ही या ठिकाणी आहे. याचं स्पष्टीकरण आकृतीच्या सहाय्याने पुढील प्रमाणे करता येईल. या आकृतीमध्ये देखील OX अक्षावर मागणी आणि OY अक्षावर किंमत दर्शवून DD हा मागणी वक्र काढला आहे. वस्तूची किंमत O पासून तर P पर्यंत असताना वस्तूची मागणी O पासून N पर्यंत एवढी आहे. वस्तूच्या किमतीत 10% बदल झाला म्हणजे वस्तूची किंमत P पासून P1 पर्यंत एवढी वाढली तर वस्तूच्या मागणीत N पासून N1 पर्यंत एवढी घट होते. या दोन बदलाचा विचार केला तर किमतीत होणारा जो बदल आहे तर ह्या बदलामध्ये असणारा अंतर P पासून P1 पर्यंत असणारा अंतर हे कमी आहे. N पासून N1 पर्यंत असणारा अंतर हे जास्त आहे. म्हणजे किमतीत जेवढा बदल झाला त्या बदलापेक्षा या ठिकाणी मागणीत झालेल्या बदलाचं प्रमाण हे जास्त. म्हणजे किमतीत P1 पासून P1 पर्यंत वाढ झाली म्हणजे 10% वाढ झाली तर मागणीत या ठिकाणी N पासून N1 पर्यंत घट झाली म्हणजे 20% घट झाली. त्यामुळे या ठिकाणी असणारी मागणीची किंमत लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे. जे PED इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. त्यानंतरचा पाचवा प्रकार आहे एकापेक्षा कमी लवचिकता. जेव्हा वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण हे कमी असते तेव्हा त्याला एकापेक्षा कमी लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच वस्तूच्या किमतीत होणारा बदल या ठिकाणी जास्त असतो आणि वस्तूच्या मागणीत होणारा बदल कमी असतो तर त्याला एकापेक्षा कमी लवचिकता म्हणतात. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीत 10% बदल झाला असताना वस्तूच्या मागणीत जर 5% बदल झाला असेल तर मागणीची किंमत लवचिकता किती? मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल.
मागणीतील शेकडा बदल या ठिकाणी आहे 5%, किमतीतील शेकडा बदल आहे 10%. त्यामुळे 5 भागिले 10 बरोबर 0.5 म्हणजे एकापेक्षा कमी. म्हणजे मागणीतील बदलाचं प्रमाण हे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी एकापेक्षा कमी लवचिकता असते. या लवचिकतेचं स्पष्टीकरण आकृतीच्या साहाय्याने पुढील प्रमाणे करता येईल. ओ एक्स अक्षावर या ठिकाणी मागणी दर्शवली, ओ वाय अक्षावर या ठिकाणी किंमत दर्शवली आणि डी डी हा मागणी वक्र काढला आहे. वस्तूची किंमत ओ पासून तर पी पर्यंत असताना वस्तूची मागणी ओ पासून तर एन पर्यंत एवढी आहे. त्यानंतर वस्तूच्या किमतीमध्ये पी पासून P1 पर्यंत जर वाढ झाली तर मागणीत एन पासून N1 पर्यंत घट होते. परंतु मागणीपेक्षा किमतीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण या ठिकाणी जास्त. P पासून P1 पर्यंत असणारं अंतर आणि N पासून N1 पर्यंत असणारं अंतर याचा विचार केला तर किमतीत झालेल्या बदलाचं या ठिकाणी दर्शवलेलं अंतर हे जास्त आहे, मागणीतील बदलाचं या ठिकाणी दर्शवलेलं अंतर हे कमी आहे. कारण किमतीत झालेला बदल जास्त आहे, मागणीत झालेला बदल कमी आहे. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं की किमतीत झालेला बदल हा 20% आहे, 10% आहे, मागणीत झालेला बदल हा 5% आहे. म्हणजे याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी जो मागणी वक्र आहे तर हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणाराच असतो, परंतु हा तीव्र उताराचा असतो. याच्या अगोदरचे जे वक्र आहे त्या वक्रांचा विचार केला तर हा वक्र या ठिकाणी कमी उताराचा, म्हणजे एकक लवचिकता, एकापेक्षा कमी लवचिकता, एकापेक्षा जास्त लवचिकता हे तीनही लवचिकतेचे वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारेच आहेत. परंतु एकक लवचिकतेच्या वक्राचा उतार हा सामान्य असतो. एकापेक्षा जास्त लवचिकतेचा जो वक्र आहे तर तो वक्र हा कमी उताराचा असतो, त्याचा उतार हा इकडे असा असतो. आणि एकापेक्षा कमी लवचिकतेचा वक्र असेल तर त्याचा उतार या ठिकाणी जास्त असतो. तर असे हे लवचिकते, मागणीच्या लवचिकतेचे म्हणजे किंमत लवचिकतेचे असे 5 प्रकार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.